हाय, गुड मॉर्निंग सर्वांना. तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे चतुर्थी. तर चतुर्थीच्या संकष्टी चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पाच्या कृपेने तुमचा दिवस आज खूप चांगला जावो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तर आज म्हटलं सकाळी सकाळी आज व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि व्हिडिओ दिवसभरचा कसा होईल काही सांगता येत नाही. तर आज चतुर्थी आहे आणि स्वयंपाक वगैरे माझा झाला आहे. फक्त फराळ गरम करायचं राहिलेलं आहे कारण उपवास आहे चतुर्थीचा. त्याच्यामुळं खिचडी गरम करायची राहिलेली फक्त. साबुदाणा गरम करण्यासाठी ना हे एकत्र गरम करणार आहे. म्हणजे गळून पण घेणार आहे थोडीशी हे करण्यासाठी ना, मग एकत्र टाकावी बटाट्यामध्ये. इथं बघा साबुदाणा, इथं पण शेंगदाणे आणि बघे मिरची आहे ना दळून घालणार मी आता. थोडंसं लांबून दाखव, मस्त येतं लांबून जरा. या सर्वांनी आपला साबुदाणा खायला चतुर्थी आहे त्याच्यामुळे आज उपवास आहे आणि बाकीचा स्वयंपाक झाला आहे. आता फक्त खिचडी गरम करायची राहिलेली. क्लिअर येतं का व्यवस्थित? आणि असे दोन्ही एकत्र जर तळून घेतलं ना, बटाटा आणि मिरची एकत्र, तर आपला गॅस पण वाचतो आणि वेळ पण वाचतो. आणि शेपट तळायचं म्हटलं ना मग वेळ जातो थोडासा. आणि आम्हाला अशी दळून याची खिचडी आवडते जास्त. भांडा जास्तच मोठं झालं, छोटं भांडं बाहेर आहे. भरपूर तिखट वाटू राहिलं. छान अशी आपली खिचडी तयार झाली. टमाटरची भाजी.
पण टाक त्याच्यामध्ये, पण टाक, मिरची जळून जाईल. तेल तर काय किती टाकलं त्याचं, तेल किती टाकलं? बस शेंगदाणे दळून टाकायची. तर आमच्याकडं रस्सीचीच भाजी आवडते. तर आपण एक आंबा तोडणार आहे खिचडी बरोबर खाण्यासाठी. काय रे, दे ग. बघा आंबा धुवून घेणार आहे आपण त्याला आता. ठीक आहे बघा त्याला. खिचडी पण आपली तयार झालेली आहे. तर आता आजच्या उपवासाचा मेनू तळलेली मिरची, खिचडी आणि आंबा. तर फायनली आपले खिचडी वगैरे सर्व खाऊन झाले. तर बघ इथं आपण दुर्वा पण काढलेले आहे बघा. आणि इथं खाली नाही एक कापसाचं झाड आहे. तर आपण कपाशी पण म्हणतो. तर कापसाचं झाड आहे आपलं एक. आणि खाली कापूस पण बघा त्याला. चला तर मग. आणि ह्या जे आपण दुर्वा काढल्या ना, तर याच्यामधून पण फक्त 3 याच्याच घ्यायचे. जास्त काही पूर्ण आपण जे तोडलं ते पूर्ण नाही घ्यायचे. फक्त 3 हे पाहिजे, 3 पानं पाहिजे आपल्याला त्या दुर्वाचे. तर 3च याची दुर्वा ही गणपतीला चालते. तर याच्यातून मी पुन्हा आता परत मिसून घेणार आहे. फक्त 3च पानांची दुर्वा घेणार आहे. आधी भांडे घासायला पाहिजे होते का मग घर पुसायला पाहिजे होते. तर बघा इथं आहे ना हरळी आहे. आणि या हरळीचे आपल्याला दुर्वा काढायचे आहे.
तर इथे मी गणपतीची पूजा चालू आहे आता आपली. आणि बघा इथे मी दुर्वा पण काढलेले आपल्या गणपती बाप्पासाठी. आणि फुलं नाही आहे आज, नेमकी फुलं संपलेली आहे. तर इथं अगरबत्त्या आहे. छोटीशी रांगोळी काढलेली गणपती बाप्पा पुढं. तर बघा छान अशी रांगोळी काढलेली छोटी का होईना. आणि इकडं बघा गणपती बाप्पाची पूजा केलेली आहे. आणि विठ्ठल रुक्मिणीची पण मूर्ती आपल्याकडं, आणि तुळजाभवानीची, गणपती बाप्पा आणि गोपालकृष्ण एवढेच देव आहे. कारण बाकीचे देव आहे ते नाही आहे आपल्याकडं. कॅमेरा धरायला कोणीच नाही, त्याच्यामुळे अर्धीच पूजा येणार आहे आपली. म्हणजे पूजा काही समोरून दिसणार नाही. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सुखकर्ता दुःखहर्ता वरता विघ्नाची, निर्विप्रवी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती व श्रीराजमूर्ती, दर्शन मात्रे मान सरणे मात्रे मान कामना पुरती. जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना, सरसुंड वक्र तुंड त्रिनयना, दास रामाचा वाटपाय सदना, संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती व श्रीराजमूर्ती, दर्शन मात्रे मान सरणे मात्रे मान कामना पुरती. जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना, सरसुंड वक्र तोंड त्रिनयना, दास रामाचा वाटपाय सदना, संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती व श्रीराजमूर्ती, दर्शन मात्रे मान सरणे मात्रे मान कामना पुरती. जय देव घाली लोटांगण वंदिन चरण, डोळ्यान पाहिन रूप तुझे, प्रेमे अलिंगन अनंत पूजिन, भावे ओळता मने नम. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर फायनली आज पूर्ण दिवस माझा खूप छान गेलेला आहे. आणि आता गणपती बाप्पाची आरती पण झालेली आहे आणि चंद्र पण ओळून झालेलं आहे बाहेर. तर बाहेरच थोडंसं हे असल्यामुळे मी बाहेर काही दाखवलं नाही पूर्ण चंद्र ते ओवाळताना. तर तुमच्याकडे पण चतुर्थीला चंद्र ओवाळतात का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण काही ठिकाणी चंद्र नाही ओवाळतं तर गणपतीलाच ओवाळलं जातं. तर आज मी मोदक काही केले नाही, मागच्या चतुर्थीला केले होते मोदक आणि आत्ता पण करायचे होते, पण वेळ खूप कमी होता, थोडंसं काम चालू होतं त्याच्यामुळे मोदक वगैरे काहीच केले नाही. तर साधी सिंपल आपली पूजा केलेली गणपती बाप्पाची. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.